मॅडम किती दिवस झाले आणि पोलीस प्रशासनाने एक लक्षात ठेवावं, तुमचा कायद्याचा धाक कायदा इथे असेल आझाद मैदानाच्या बाहेर कायदा नाही तुमचा लागू त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाने लक्षात ठेवावं की संयमाची लढाई संयमाला लढू द्या. कायदा तोडण्यास तुम्ही जर भाग पाडला तर निश्चितपणे तेही करण्याची व्यवस्था करावी लागेल. त्याच्यामुळे मार्ग काढायचा असेल तर पोलीस प्रशासनाने ठोस मार्ग काढावा. कधी मिटिंग देणार, कोणत्या कारणासाठी देणार, कोणते विषय होणार याचं पत्र आमच्याला यायला पाहिजे. उगाच मिटिंग देतो करतो याच्यावर चालणार नाही. असं म्हणजे टॅक्स करू शकतात ना पोलीस प्रशासन असेल. एक मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून टॅक्स देऊ शकतो ना आमच्या संयुक्त समितीला. उद्या इथे या विषयावर तुमची मिटिंग लावली म्हणून फक्त मिटिंग लावतो करतो याच्यावर आम्ही थांबणार नाही. अन्यथा ठीक आहे तुमचा इथला कायदा तुम्ही सांगत असाल रस्त्यावर कायदा नाही ते ज्याला घडेल त्याला मात्र हे पोलीस प्रशासन आणि मुख्यमंत्री जबाबदार असतील. दरवेळी यायला दरवेळी रिकामी आपण द्यायला हवी. कारण गेल्या वेळी हीच चूक केली, गेल्या वेळी हीच चूक झालेली आहे. उदय सामंत आणि प्रसाद यांना इथूनपर्यंत जाऊ दिलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही थांबायचं नाही किंवा कुठेतरी संयमात घेतलं पाहिजे. पोलीस प्रशासनाने तक्रारीच्या वार्ता करत असेल काहीतरी उद्या मुख्यमंत्र्यांची भेट देतो उपमुख्यमंत्री टॅक्स पाठवा कशा कोणत्या विषयावर चर्चा होणार आहे, काय होणार आहे, कशी होणार आहे, किती वाजता होणार आहे असं फॅक्स एखाद्या होतं निश्चितपणे व्यासपीठ म्हणून आम्ही विचार करू. पण ठोस मागवा काहीतरी. उगाच मिटिंग लावून देतो करून देतो. आम्हाला माहिती आहे तुम्ही किती मिटिंग लावून देता आणि काय करून देता. तुमची फक्त भूमिका काही आहे हे कशा तरी करून इथून मैदानातून बाहेर होते आमचा प्रश्न मिटला. करायचं असेल व्यासपीठावरून सांगतोय निश्चितपणे संयमाची बाजू बोलतोय. ठोस पाहिजे गोसावी साहेब, ठोस कायदे आल्याशिवाय मी सांगतोय त्याच्यावर विचार करू. जर तुम्ही काय करून काय आलं तर आम्ही सांगणार नाही त्याच्यावर तुम्ही विचार करण्यावर तुम्ही आता वेळ ठेवलेली नाही. कारण गिरणी कामगार यावेळी आलाय का तो 4-5 दिवस राहण्याच्या तयारीला आलेला आहे. पोलीस प्रशासनाला हवं असेल आम्ही व्यासपीठावरील लिहून देतो. इथे कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाही. मुख्यमंत्र्यांनी उद्याच्या टायमिंग इथला तेव्हा इथे मुख्यमंत्र्यांनी यावं गिरणी कामगारांसमोर बैठक करावी. ओपनली काय केलेलं काय झालं दरवेळी जर तुम्ही काही येते काही सांगत चाललंय. त्यामुळे संयमाची मी कुठेही भडकवणं लोकांना म्हणजे हे करणं असा प्रकार नव्हे. परंतु ठोस पोलीस प्रशासनानेही प्रशासकीय व्यवस्था आहे त्यांना चांगलं माहितीये की कसं चालते व्यवस्था. तो एखाद्या जर पत्र नाही पाठवू शकत फॅक्स पाठवा निश्चितपणे ते आमच्याकडे आणून द्या. आम्ही त्याच्यावर विचार करू आणि आमचा निर्णय तुम्हाला करू. बोलले वेळ घालवले रिकामी नाही आम्ही. निश्चितपणे सर्वांनी फक्त संयम ठेवा. कुठेही व्यासपीठालाही त्रास होणारे लक्षात ठेवा. व्यासपीठावर प्रश्न सोडवण्यासाठी आलेला. त्याच्यामुळे दोन्ही बाजू सांभाळून कुठेतरी चांगला मार्ग काढायचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही फक्त साक्ष आणू नका तोपर्यंत व्यासपीठावर काय भूमिका येत नाही. थोडंसं संयम ठेवा. निश्चितपणे आज आलं तर काहीतरी घेतल्याशिवाय जायचं नाही भूमिका वाटतं सर्वांची. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं इथे जे काय घडेल त्याला मुख्यमंत्री जबाबदार असतील. तर तुम्हाला माहिती होतं तुम्ही 22 तारखेला पत्र गेले आजपर्यंत काढा बोलवलं त्याबद्दल वर्षाच्या अगोदर काढा बोलवलं गिरणी कामगारांना त्यांच्यासाठी. तर तुम्हाला मार्गच काढायचा आता तुम्हाला 4 वाजल्यानंतर मार्ग काढायची पुस्तक का सकाळपासून नाही काहीतरी चर्चा करावी. म्हणजे जर आमच्या संघर्षाचा अपमान होणार असेल तर कोणत्याही परिस्थितीत आमच्या संघर्षाचा तुम्ही अपमान करत असाल तर आम्ही ते सहन करणार नाही. जे होईल त्याला महाराष्ट्र शासन आणि मुख्यमंत्री जबाबदार.